नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंकजा मुंडे यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आणि पंकजा भाजपमध्ये नाराज आहेत का, त्या भाजप सोडणार का, त्या शिवसेनेत जाणार का, की वेगळा काही निर्णय घेत आहेत, की त्यांचं हे सगळं पक्षावर दबाव आणण्याचं तंत्र आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. शिवाय जे नेते निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये गेलेत, ते मात्र सत्ता गेल्यानं तिथं अस्वस्थ असल्याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जीव गुदमरतोय म्हणून भाजपात गेलेल्या नेत्यांचा सत्ता गेल्यावर आता भाजपमध्ये सुद्धा जीव गुदमरायला लागलाय की काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि विकासाचं कारण देणाऱ्या नेत्यांची विचारसरणी कोणती, हा महाराष्ट्राला पडलेला एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करूयात आजच्या बेधडकमध्ये सत्ते वाचून कर्मेना. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर आहेत. वैजयंती आपटे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर प्रताप थोरात आहेत, राजकीय विश्लेषक. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि त्याचबरोबर जयदेव डोळे आहे, ज्येष्ठ पत्रकार. आणि श्रीमंत माने आहेत, सकाळ उत्तर महाराष्ट्राचे संपादक. या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा जाऊयात प्रताप थोरात यांच्याकडे. प्रताप सर, आपण बघितलं की कुठेतरी पंकजा मुंडेंची पोस्ट ही मागच्या पोस्ट त्यांनी केली आणि राज्यात तीच चर्चा सुरू आहे. मग राजकीय वर्तुळ असेल, खास करून मराठवाडा असेल आणि पंकजांचा बालेकिल्ला बीड असेल, या सगळ्यामध्ये चर्चा सुरू होताना दिसते. कसा अर्थ काढता येईल? अनेक अर्थ काढलेले आहेत प्रत्येकाने. राजकीय विश्लेषकांनी काढले, विरोधकांनी काढले, शिवसेनेनं काढला. पंकजा कुठेही बोलायला तयार नाहीयेत. नाही, ते बोलायचं ते 12 डिसेंबरलाच बोलतील. त्यांच्या वडिलांचा आणि पवारांचा एकाच दिवशी वाढदिवस आहे. त्याच्यामुळं मधल्या 5 वर्षात जे काही राजकारण घडून गेले त्याच्यावरती त्यांच्या परीने ते टाकतील प्रकाश. यातलं एक इमिजिएट कारण दिसतंय ते त्यांचं फ्रस्ट्रेशन. त्या स्वतःच्या मतदारसंघात हारलेले आहेत. एक दुसरा भाग आहे की धनंजय मुंडेने हरवले त्यांना. त्या जुनं राजकारण माहिती, पवार आणि मुंडे कुटुंबामधला संघर्ष, त्यामुळं एकमेकाच्या विरुद्ध एकमेक लढले, तो भाग. आणि दोघांच्याकडे मुत्सद्दीपणा नव्हता की आपली कुटुंबात लढायचं काही कारण नाही पण राजकारणासाठी. ह्या दोघांच्याकडेही मुत्सद्दीपणा नव्हता. तिसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या गेल्या काही काळामध्ये जास्त जवळचे संबंध वाढलेले होते. लागेबांधी असल्यासारखा संशय होता की तसं ते बोललं जायचं. हा तिसरा भाग आहे. त्यामुळं आपल्याला काही हा आपल्याला थोडं सॅबोटाज करण्याचा भाग आहे, हे त्यांच्या डोक्यात असणं शक्य असतं. त्याचा तिसरा भाग असा की हे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रमोद महाजनांची भाची येते. त्याच्यामुळं आपसुकच हे पक्ष म्हणजे आपलं वारसा हक्कानं काही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, हा भाग असतो. खरं आहे, कल्पवृक्ष बनण्यासाठी लावणीया बाबा गेला. त्याच्यामुळे त्या कल्पवृक्षाखाली आपण एकटे आहोत असं वाटण्याची शक्यता असते. इतरही लोक आहेत त्या कल्पवृक्षाखाली. हा दुसरा भाग येतो. आणि एकदा मुंड्यांचा आणि महाजनांचे दोघांचे मृत्यू अत्यंत म्हणजे आकस्मिक झालेले, अपघातानं झालेले. त्याच्यामुळे त्या फॅमिलीलाही तो शॉक होता. आता हा शॉक आल्यानंतर पंकजा मुंडेंनी स्वतःचा गिअर बदलायला पाहिजे होता. खरं तर तो गिअर काय, तर त्यांनी गुंगी गुडियासारखं वागायला पाहिजे. वडिलांचं मामाचं काही गुडविल जे पक्षात आहे ते आपसूक आपल्याकडे येईल. म्हणजे इंदिरा गांधींनी जे केलं की नेहरूंचं गुडविल हे कसं वापरलं, गुंगी गुडिया बनवून मारलं. पंकजा मुंडेंनी गुंगी गुडियाचा वेश काही धारण केला नाही, त्या झाशीच्या राणीच्या आवेशातच होता. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची अडचणी वाढवून घेतल्या. आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मोदींचे चॉईस होते, क्लिअर होतं त्यावेळेला 5 वर्षापूर्वी. तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांशी थोडंसं मऊपणानं त्या वागल्या असत्या तर ही परिस्थिती नंतरच्या काळात अगदी म्हणजे कुठेतरी 5 वर्षांपूर्वी मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं जे वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या अंतर्गत गदारोळाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. महेश सर, मी तुमच्याकडे होतो. कुठेतरी या सगळ्यामध्ये शिवसेना वेगळा दावा करते आणि अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा वेगळा दावा करतात. कुठेतरी पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये जाऊ शकतात, त्यांनी मावळे हा उल्लेख केल्यामुळं अशा शंका बळावलेल्या आहेत. नाही, शिवसेनेशी त्यांचा घरोबा आहे. आपण पाहिलेलं आहे की गोपीनाथ मुंडे गेल्यानंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने त्या मतदारसंघाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं होतं. त्याआधीसुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी युती होती ही
गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या दोघांच्या सेनाप्रमुखांबरोबर जे व्यक्तिगत संबंध होते बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर, त्या व्यक्तिगत संबंधावर आधारित असलेली आपण पाहिली. जेव्हा जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे प्रसंग येत होते तेव्हा तेव्हा हे दोन नेते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले की काहीतरी मार्ग निघायचा. एवढे जवळचे संबंध असल्यामुळे आपण पाहिलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. आणि एकीकडे नंतरच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा सेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला विधानसभा निवडणुकीच्या नंतर, तेव्हा सुद्धा सातत्याने लोकांना आठवण एकच येत होती, ती म्हणजे आज जर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन जर असते तर या तणावातून मार्ग निघाला असता. त्यामुळे आत्ताची जी स्थिती आहे याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये किंवा शिवसेनेच्या मनामध्ये पंकजा मुंडे यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे, वेगळ्या प्रकारचं एक आस्था आहे. परंतु या सगळ्याचं राजकारणामध्ये जेव्हा आपण व्यापक राजकारणामध्ये या गोष्टी पाहतो तेव्हा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की पंकजा मुंडे यांनी हे दबावाचं राजकारण केलेलं आहे. त्यांना त्यांची पुढची जी राजकीय वाटचाल आहे ती पक्षातूनच सेव्ह करायची आहे. इथे फक्त त्यांनी ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती केलेली आहे, मला स्वतःला वाटत नाही की त्या पक्ष सोडतील. मला स्वतःला वाटत नाही की त्या शिवसेनेमध्ये जाऊन आत्ताच्या या क्षणाला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि सेनेमधले संबंध टोकाचे ताणलेले आहेत, या दोघांच्या वादामुळे सत्ता गेलेली आहे, या काळात ते सेनेमध्ये जातील असं वाटत नाही. फक्त दबावाचं राजकारण करून त्या स्वतःची विधान परिषदेतली जागा आणि जमल्यास विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासारखं अत्यंत महत्वाचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये जे अजित पवारांनी सुरू केलंय तेच कुठेतरी पंकजा मुंडे करताना दिसत आहेत असं वाटतंय. वैजयंती मॅडम, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की थोरात सरांनी उल्लेख केला की त्यांनी गुंगी गुडिया बनून राहायला पाहिजे होतं, त्या झाशीची राणी म्हणून हे केलं. पण त्यांचं जर बघितलं पार्श्वभूमी तर गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारा प्रचंड ओबीसी समाज आहे. बीडमध्ये जर बघितलं तर प्रचंड जनाधार पंकजा मुंडेंसारखा गोपीनाथ मुंडेंच्या कडून आलेला आहे. अशा वेळेला त्या ज्या पद्धतीनं वावरत आहेत तशी महाराष्ट्रामध्ये महिला राजकारणी म्हणून आतापर्यंत त्यांच्या तोडीचं राजकारण कोण करताना दिसलं नाही. आणि त्यामुळं त्यांनी गुंगी गुडिया बनून का राहायचं किंवा आपल्यावर अन्याय होत असला तर तो सहन का करायचा, अशी सुद्धा एक विचारधारा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये येताना दिसते. बरोबर. नाही, काय आहे की पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द ही गोपीनाथराव असताना सुरू झाली. कारण त्यांची जी संघर्ष यात्रा महाराष्ट्रभर जी गाजली गोपीनाथरावांची, त्या संघर्ष यात्रेचं पूर्ण प्लॅनिंग आणि त्यांच्या बरोबर पंकजाताईंनी सुद्धा तो प्रवास केला होता संघर्ष यात्रेचा. त्यामुळे वडिलांकडनंच त्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलेलं आहे. आणि त्यानंतर गोपीनाथराव असतानाच त्या आमदार निवडून आल्या, आता दुसऱ्यांदा आमदार निवडून आल्या, भाजपचं राज्य आलं, त्यांना मंत्रिपद मिळालं. आणि त्यामुळे गोपीनाथराव ज्याप्रमाणे आक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्ध होते तर त्याप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलंय. तर त्यामुळे त्या गुंगी गुडिया बनून राहणं मला थोडं अशक्य वाटतं. म्हणजे आत्ता त्या अडचणीत आहेत, त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय कारण त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या भावानेच पराभव केलेला आहे त्यांचा, ते त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे. आणि आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या जस्ट 2 दिवस आधी त्या चक्कर येऊन पडल्या आणि धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर काही आरोप केले होते, त्याचा त्यांना धक्का बसला आणि एक कौटुंबिक कलह परत सुरू झाला आणि मतदारसंघातला कलह हा दुसरा भाग. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घडामोडींमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीच्या आधीच ॲक्च्युली भाजपने जो सर्व्हे केला होता आणि त्याच्यामध्ये काही सीट्स धोक्यात आहे असं त्यांना जे आढळून आलं होतं, त्यामध्ये पंकजा मुंडे यांची सीट धोक्यात आहे हे भाजपला माहिती होतं. तरीही त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला अमित शहा अध्यक्ष आले, मोदी साहेब आले आणि त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणजे उमेदवारी त्यांची जी जाहीर झाली आणि त्या निवडून येण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावरनं प्रयत्न केले. तर त्यामुळे तरीही अखेर त्यांची हार झाली आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत जसं प्रताप थोरात यांनी सांगितलं. आणि आता पुढची दिशा काय, आता गंमत म्हणजे निवडणुकीनंतर त्या आपल्या मतदारसंघात गेल्याही नाहीत. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केले, भेटायची विनंती केली, पण त्या मुंबईतच आहेत. आणि मुंबईत सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर जे काही राजकारण चालू होतं त्यामध्ये त्या भाजपच्या कोअर कमिटीमध्ये होत्या आणि सगळ्या बैठकांना सुद्धा त्या हजर होत्या. आणि जर का भाजपचं सरकार आलं असतं तर त्यांची कुठेतरी ऍडजस्टमेंट ही पार्टी करणारच होतं आणि झालीच असती, याबद्दल शंका नाही. कारण कसं आहे की गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल मोदी आणि अमित शहा यांना सुद्धा खूप आदर आहे
आणि त्यामुळे त्यांची वारस जसे प्रीतम मुंडे खासदार निवडून आल्या आणि त्यावेळेला पंकजाताईंनी जोरदार काम केलं आणि अक्षरशः प्रीतमताईंना निवडून आणलं. अगदी त्यामुळे म्हणजे कुठंतरी हा दबाव तंत्राचाच भाग दिसतोय. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या अस्वस्थता आहे पक्षांतर्गत, ती सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असू शकते. जयदेव डोळेसर आहेत. डोळेसर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर धनंजय गोपीनाथ मुंडे आपण बघितलं, गोपीनाथ मुंडेंनी सुद्धा अनेक वेळेला पक्षावर अशा प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला होता. मग ते काँग्रेसमध्ये जाणार अशा सुद्धा चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये झडत होत्या. मग केंद्रीय नेतृत्व त्यांची मनधरणी करत होतं आणि ते आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून घेत होतं. तसं पंकजांच्या बाबतीमध्ये होऊ शकतं का? तसंच होताना दिसतंय. गोपीनाथरावांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती, पण त्याचबरोबर त्यांचं काँग्रेस नेत्यांशी सख्यही वाढत चाललं होतं. त्यामुळे संघाला असं वाटत होतं की हा माणूस आता बिघडला, आपल्यातून दूर जाऊ लागला. संस्थात्मक राजकारण सुरू केलं, तिथे आपल्या जातीची वर्णी केली. गृहमंत्री असताना वंजारी जातीचे अनेक पोलीस ऑफिसर्स भरले. तर असं सगळं प्रस्थ वाढवण्यामध्ये अनेकांना ते खुपलं आणि मग शेवटी ते एकाकी पडले. अतिशय जेमतेम फरकानं ते जिंकले होते निवडणूक लोकसभेची. तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये जायचा विचार केला होता, पण ते तसे गेले नाहीत. पंकजाची अवस्था दोन प्रकारे झालेली दिसते. एक तर पक्षानं त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकूनही त्यांना जिंकता आलं नाही, आणि दुसरं लोकांनी वडिलांची तुलना करणं सुरू केलं. तुटकपणा, तुसडेपणा, लोकांची जिव्हाळ्यानं न वागणं, विनयशीलता जी हवी असते ती विनयशीलता न दाखवणं, सतत मुंबईला राहणं, गावाकडे न येणं, या ज्या चौकशा असतात, विचारपूस असते, एक मायेचं जिव्हाळ्याचं गण असतं, ते त्यांनी नातं ठेवलं नाही. त्याच्यामुळे लोकांकडूनही त्यांना फटका बसला आणि पक्ष नेतृत्वानंही हिनं काहीच काम केलेलं दिसत नाही म्हणून दूर ठेवलेलं दिसतंय. अशा पद्धतीनं, दोन पद्धतीनं बहुतेक पंकजाला नैराश्य आलेले दिसतंय. त्याच्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशात असंच एक ट्विट करून पक्षाचा ध्वज काढला होता, चिन्ह काढलं होतं आणि वेगळं काहीतरी करायचं सूचित केलेलं होतं. तसं पंकजांनी केलेलं दिसतंय. पण त्या तिथे जातील की नाही, कारण शिवसेनेमध्ये शेवटी आदेश मानलेला असतो. भाजपमध्ये निदान तिला ओळखणारे, तिला मानणारे असे लोक तरी आहेत. त्याच्यामुळे आगीतून फुफाट्यात जाणं यापेक्षा आगीतच राहून अधिक तावून सुलाखून निघणं तिला परवडेल असं काहीतरी मत दिसतंय. अगदी श्रीमंत माने सुद्धा आहेत. माने सर, आता बघितलं पंकजा मुंडेंनी मावळे असा उल्लेख केला, मग त्या कुठल्या पक्षामध्ये जातात समजा, म्हणजे ह्या चर्चा आता आपण अनेक बाजूंनी ह्या सगळ्या त्यांच्या ट्विटचा आणि त्यांच्या फेसबुक पोस्टचे कंगोरे बघतोय. समजा त्यांनी पक्षांतर करायचंच म्हटलं तर त्यांच्याबरोबर राज्यभरातले कोण नेते जाऊ शकतात आणि काय परिस्थिती असू शकते भविष्य काळामध्ये त्यांची? मला असं वाटतं की आता जी बदललेली राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली जी आहे, विशेषतः ज्याला आपण एखाद्या भूकंपानंतरचे, अर्थक्वेक नंतरचे जसे आफ्टर शॉक्स म्हणतो, त्याची सुरुवात खरं तर पंकजा मुंडेंच्या या अस्वस्थ होण्यातून झाली असं मला वाटतंय. आणि कारण कुणालाही कल्पना नव्हती की देवेंद्र फडणवीस सत्तेवर येणार नाहीत, ते हमखास सत्तेवर येतील आणि थोडं भांडण जरी झालं सेना भाजपचं तरी सेना नंतर त्यांच्यासोबत येईल अशा पद्धतीची एक मांडणी अगदी शेवटपर्यंत केली जात होती. आणि त्यामुळं आत्ता अडचण अशी झाली आहे की असं वाटत होतं की भाजपबरोबर गेलेले जे अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे एक दोन जे आमदार आहेत त्यांच्यापासून सुरुवात होईल भाजपपासून दूर जायला, परंतु ती संधी पंकजा मुंडेंनी साधली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या पक्षातल्या जुन्या आहेत. आता सगळ्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे गोपीनाथ मुंडेंचा एक मोठा वारसा त्यांच्याकडे लिगसी आहे, पॉलिटिकल लिगसी, आणि त्यांच्यापासून सुरुवात होत असेल तर आपण हे आता स्पेक्युलेशन्स करू शकतो की नेमके त्या कुठं जातील वगैरे. पण ते संकट खरं तर भाजप समोरचं त्यांना समजवण्याच्या पलीकडचं एक मोठं संकट आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरच भाजपकडून या पद्धतीची एक वातावरण निर्मितीची सुरुवात झाली आहे की हे थोड्या दिवसासाठी आहे, हे टाइम बिईंग आहे, काही दिवसानंतर आपलंच सरकार येणार आहे. कारण हे भाजपला हे सतत दाखवत जावं लागणार आहे. अन्यथा पक्षातले आणि पक्षात गेल्या 2 वर्षात आलेले जे सगळे बाहेरची मंडळी आहे जी सत्तेसाठीच केवळ आलेली आहे ती एका पाठोपाठ एक बाहेर ती सत्तेकडे जायला सुरुवात होईल. आणि आता पंकजा मुंडेंची समोरचे जे ऑप्शन्स आहेत अनेक, आपण स्पेक्युलेशन्स करू शकतो काहीही, पण जसं आता उल्लेख झाला, डोळेसरांनी उल्लेख केला किंवा महेश भाईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे मला अजूनही असं वाटतंय की ते एक प्रकारचं पॉलिटिकल, त्याला तो शब्द योग्य नाही आहे परंतु ब्लॅकमेलिंग हा शब्द
शब्द नाही आपण वापरू शकत, परंतु हा दबाव तयार करणे आणि पक्षाला आपल्याला हवं तसं करून घेणे अगदी. या पद्धतीचंच हे आत्ताचे त्यांचं पाऊल दिसतं आहे. कारण 12 तारखेला त्या ज्या निर्णय घेतील त्या प्रामुख्याने आपल्याला पक्षाकडून काहीतरी शब्द मिळावा, विधान परिषदेचं सदस्यत्व किंवा अन्य काही ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीची ऍडजस्टमेंट व्हावी, अशा पद्धतीचं ते मागणं मान्य करून घेतील. कारण हे या पद्धतीनं इकडे एक विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये पोळा फुटणे असा एक शब्दप्रयोग आहे. म्हणजे या पद्धतीनं जर पक्ष फुटीला किंवा पक्षातनं लोक बाहेर जायला जर सुरुवात झाली तर तो पोळ्या फुटल्यासारखं असं वातावरण होईल आणि मग ते सत्तेशिवाय राहू शकणार नाहीत असे मंडळी सगळी बाहेर पडायला सुरुवात होईल. भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान होईल आणि त्यामुळे पक्ष त्यांना समजवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. चंद्रकांत दादांनी दुपारीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंय की त्या बाहेर वगैरे काय जाणार त्यामुळे ते कुठेतरी माने सर भाजपला सुद्धा हे सगळं परवडणार नाहीये. डोळे सरांच्याकडे मी पुन्हा एकदा जातोय, कारण डोळे सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की कार्यकर्त्यांशी सहानुभूतीनं वागायला लागतंय, त्यांच्यात मिळून मिसळून राहायला लागतंय, जे गोपीनाथ मुंडेंनी आतापर्यंत केलं आणि पंकजा मुंडेंनी ते थोडंसं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी 2019चा जो पराभव आहे तो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यातल्यामुळे पंकजा मुंडे कुठेतरी मुंबईत राहिल्या, त्यांचं कॉर्पोरेट राजकारण झालं आणि धनंजय मुंडे हे तळागाळात मिसळायला लागले, लोकांच्या गरजा काढायला लागले, त्यांच्या पाठीशी उभा राहायला लागले आणि त्याचाच परिणाम हा झाला की पंकजा मुंडेंचा पराभव झाला. बरोबर आहे. धनंजय तसा ग्रामीण भागात वाढलेला शिकलेला माणूस, पंकजांचं बरंचसं आयुष्य मुंबईत गेलेलं, त्यामुळे परळीत येऊन तसं रुळायला आणि लोकांशी संपर्क साधायला त्यांना वेळ लागला. त्याच्यात गोपीनाथरावांनी आपल्या बेडरूम पर्यंत माणसं येऊ दिली. त्यांच्या अवतीभोवती सतत माणसं असायची, फक्त टॉयलेटमध्ये आंघोळीला वगैरे जाईपर्यंत माणसं सोबत नसायची. त्यामुळे झालं असं की गोपीनाथरावांची तुलना पंकजाशी होऊ लागली. पंडितराव मुंडे किंवा धनंजय मुंडे हे तसे गोपीनाथरावांचा अनुकरण करत होते. एक स्त्री म्हणून पंकजाला ते करणं अशक्य होतं. अर्थात ती अगदी स्वाभाविक गोष्ट झाली, पण शेवटी स्वभाव बदलता येतो. लोकांना जे अपेक्षित असतं ते मुलीकडून जास्त अपेक्षित असतं, कारण मुलीनं माया आपल्यावर करावी असं वाटत असतं. पंकजानं गोपीनाथरावांची वर्तुळ तोडलं. त्यांच्या जवळचे जे सल्लागार होते, मित्र होते, ते त्यांना कधीच जवळ गेले नाहीत. नंतर मीडियाशी त्यांचं काही फारसं जमलं नाही आणि मुंबईहून येणं जाणं असल्यामुळे आता राजकारण हे अपडाऊन करणं अशक्य असतं. तिथे जर स्थायिक राहिले असते तर मग फरक पडला असता आणि धनंजयनं घराण्यातूनच जे काही त्यांना आव्हान उभं केलं ते करता आलं नसतं. पण तरी पण गृहिणी म्हणून, एक स्त्री म्हणून मुंबईतच वास्तव्य असल्यामुळे अशा काही अडचणी त्यांना दूर करता आल्या असत्या. आता कदाचित दबाव मिळून जर त्यांनी स्वभाव पालटला तर मग त्यांच्याकडे काहीतरी भविष्य काळामध्ये त्यांना जर राजकारणामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये आपलं वजन कायम ठेवायचं असेल, वाढवायचं असेल तर त्यांना गरजेचं आहे. सर ब्रेक घेतोय आपण, एक थोडासा वेळ आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं आता डोळे सरांनी सांगितलं की पंकजांची तुलना कशा गोपीनाथ मुंडेंशी झाली. सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेबांची तुलना, उद्धव ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी झाली, मग राज ठाकरे कसे उजवे आहेत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठेतरी सुनील गावस्करांच्या मुलाची त्यांच्याबरोबर तुलना यावी आणि तो मागे पडावा, सचिनच्या मुलाची त्याच्या सचिन बरोबर तुलना व्हावी आणि तो मागे पडावा. कुठंतरी राजकारणामध्ये पण असंच दिसतंय. थोडक्यात महापुरुषांच्या पुढच्या पिढीची खूपच म्हणजे अडचण होत असते, कारण लोक त्यांच्याकडे तशाच पद्धतीने बघतात. महात्मा गांधी आणि त्यांची मुलं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आपण जेवढे लोक बघितले ते सगळे महत्त्वाचे, म्हणजे आता काका पुतण्यांचं जर आपण राजकारण बघितलं किंवा घरातल्या मुलांचं किंवा मुलींचं राजकारण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये सातत्याने ही तुलना होताना दिसते. म्हणजे अगदी छोट्या गावातल्या सरपंचाच्या मुलापासून तर आपण बाळासाहेब ठाकरे, शरद पवार किंवा गोपीनाथ मुंडे यांच्या घरातील मुलामुलींबद्दल अशाच पद्धतीने तुलना होत असते. आणि त्यामुळे लोक आधीच्या पिढीकडे, ज्या आधीच्या पिढीचं जगणं वेगळं होतं, त्या आधीच्या पिढीच्या अवतीभोवतीचे संदर्भ वेगळे होते आणि त्यांनी ज्या पद्धतीचं ग्रामीण महाराष्ट्रातलं जगणं अनुभवलेलं होतं तसं जगणं या नवीन पिढीचं नाही आहे. सगळ्या नवीन पिढ्या या शहरी झाल्या, इंग्रजी माध्यमांमध्ये शिकल्या किंवा शहरी वातावरणामध्ये शिकल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील जगण्याचे जे ताणेबाणे आहेत ते त्यांना माहिती नव्हते आणि त्यातून हा सगळा संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि अजूनही अनेक आमदारांच्या घरामध्ये, अनेक नेत्यांच्या घरामध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पंकजा मुंडे त्याला कशा अपवाद असू शकणार आहेत.
अगदी म्हणजे आता पंकजा मुंडे काय करतायत, 12 तारखेला त्या काय बोलणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर पंकजांच्या पोस्ट नंतर सत्ता गेल्यानंतर कशी पक्षातल्या नेत्यांवर अस्वस्थता येते हा मुद्दा जसा चर्चेत आला, तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्या नेत्यांनी पक्ष बदलले, काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते जे भाजपमध्ये गेले, त्यांची काय अवस्था आहे, त्यांना तिथं सुद्धा गुदमरायला होतंय का, या बेधडकचा विषय आहे सत्ते वाचून कर्मेना. कारण आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही असे वातावरण होतं आणि त्याच वेळेला अनेक नेते आहेत काँग्रेस राष्ट्रवादी ते भाजपमध्ये जाताना दिसले, कुठंतरी सत्तेच्या आश्रयाला जाताना दिसले आणि आता राजकीय गणितं फिरलेली आहेत आणि भाजप सत्तेपासून दूर झालाय. या सगळ्या नंतर आता जे नेते अस्वस्थता आहे मनामध्ये किंवा विकास करायचा आहे, जीव गुदमरतोय, राधाकृष्ण विखे पाटलांनी तरी सांगितलं होतं की आता माझा काँग्रेसमध्ये जीव गुदमरायला लागलाय आणि त्यामुळे मी पक्ष बदलतोय. आता त्यांची काय परिस्थिती असणार? थोरात सर, काय वाटतंय? हे नेते पश्चाताप तर त्यांना झालाच असणार आहे, सगळ्यात पहिला मुद्दा, कारण सत्तेच्या शिवाय चालत नाही, पान सुद्धा हलत नाही आपण बघतोय. आता त्यांची काय भूमिका असू शकते? शेवटी त्यांना सुद्धा वेगळ्या प्रकारचं फ्रस्ट्रेशन येणारच. म्हणजे एका विजेचा कडकडाट होतोय, आकाशातनं वीज भरपूर भरते आणि एखाद्या झाडाखाली काही लोक थांबलेले आहेत, तर इथे काही आपली डाळ शिजणार नाही आणि ती त्या झाडाचाच वेध घेते वीज. त्यानंतर काही 7-8 लोक तिथून बाहेर जातात वाचणारे आणि नंतर त्या झाडावरती वीज पडते. तसंच झालंय. किंवा ही माणसं बाहेर गेली, दुसऱ्या झाडाखाली गेली आणि त्या झाडावर वीज पडली, असंच झालंय. त्याच्यामुळे यांची मेगा भरतीमध्ये त्या आलेल्या झाडावरती वीज पडली असं त्याच्यातलं भाग आहे. त्यामुळे त्यांना वाटतंय, वाईट वाटणारच. बाळासाहेब थोरात त्यांना बरं वाटत असेल की माझा पायगुण फार चांगला, अध्यक्ष झाल्याला सत्ता मिळाली, त्याच्यामुळे हे योगायोगाचे खेळ आहेत, हाही भाग झाला. परंतु ही जी मेगा भरती केली फडणवीसांनी, पण त्यांच्या पहिलं 4.5 वर्षाचं काम होतं ते बरंचसं सौम्यपणानं चाललं होतं, नीट चाललेलं होतं, फार शत्रू करत नव्हते ते. अगदी उद्धव ठाकरेंच्याही व्यक्तिगत पार्टीवर मिळून घेत होते. परंतु त्यांनी नंतर जे 3-4 निर्णय घेतले जानेवारी महिन्यापासून, ते त्यांना अंगलट आले, भाजपला अंगलट आले. पक्षामधल्याच लोकांची त्यांनी बेरजेचं राजकारण करण्याच्या ऐवजी वजाबाकीचं राजकारण केलं. नंबर 1, मेगा भरती करून स्वतःचा पक्षसुद्धा त्यांनी गलिच्छ केला. त्या अर्थानं काही ज्यांच्यावरती त्यांनीच केले होते आरोप गलिच्छपणाचे. स्वतःचा पक्ष काँग्रेससारखाच आहे, त्याचे झेरॉक्स आहे, असं गेल्यामुळं काही म्हणजे गुडविल होतं मतदारांच्या मधलं ते कमी झालं. या गोष्टी त्यांनी नको ते केल्यामुळं हा एक प्रॉब्लेम झाला, मेगावरती लोक जाणं. आणि आत्तासुद्धा ही माणसं जर पळून दुसरीकडे जाणार असतील तरी पक्षाला तो भाग त्याची किंमत मोजावी लागेल. परंतु मोदी आणि अमित शहा ही माणसं ही खमकी माणसं आहेत. त्यांना जर तुम्ही ब्लॅकमेलिंगचं किंवा दबाव तंत्राचं राजकारण केलं तर हे रणगाडे ठिरून तुम्हाला नेस्तनाबूत करतील. म्हणजे उद्या जर असे प्रयत्न, कारण त्यांनी खडसेंचं काय केलं, खडसेंनी नको ते बोलत होते, 5 वर्ष हे केलं, खडसेंचं काहीही होऊ दिलं नाही. खडसेंचा दबाव, मी पक्षासाठी 42 वर्ष एवढं केलं वगैरे काही चाललं नाही. तसंच हे लक्षात ठेवावं की आता ज्या पंकजा करतायत त्याचा सुद्धा तसा दबावतंत्र म्हणून काहीही उपयोग होणार नाही. त्या दबावतंत्र अंगलट आल्यासारखं होईल. उलट ते सोपं सरळ होणारी गोष्ट त्याच्यातून वाकडी होईल असा त्याच्या. या सगळ्यामध्ये वैजयंती मॅडम, आपण बघितलं या पक्षांतरानंतर भाजपची सत्ता गेली, नेत्यांनी पक्षांतर केलंय. मराठीमध्ये एक म्हण आहे, ग्रामीण भागामध्ये वापरली जाते, की सासूसाठी वेगळी झाली आणि सासूच पदरात पडली, अशी काहीतरी या नेत्यांची गत झाली असं वाटतंय? हो, नक्कीच. कारण सगळे सत्तेच्या आशेनेच आले होते. काही जणांना तिकीट मिळणार नव्हतं म्हणून आले, काही जण सत्ता आता इकडे येणार भाजपमध्ये, आपण राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये राहून फारसं काही होणार नाही या उद्देशाने बऱ्याच जणांनी हे पक्ष बदललं. आता विखे पाटलांचा आपण उल्लेख केला तर मुळात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुजय विखे पाटील ह्याला तिकीट तिथनं मिळू शकत नव्हतं, त्यामुळे तो भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडून आला, प्रचंड मतांनी निवडून आला सुजय विखे पाटील. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली राधाकृष्ण विखे पाटलांना पक्ष बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, कारण की ते इतर त्या सुजय विखेंच्या विरोधातल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारालाही ते गेले नव्हते. त्यामुळे ते आले पक्षात, त्यांना मंत्रिपदही दिलं औटघटकेचं 3 महिन्याचं, तेही झालं. पण इतर आता कसं आहे की
आता सत्ता भाजपला मिळालेली नाहीये, पण परवा जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपण बघितलं असेल की हे जे सगळे आयात झालेले होते काँग्रेस राष्ट्रवादीचे ते सगळे त्यांच्या मागे बसलेले होते. त्यामुळे लगेच काही तो निर्णय त्यांचा होईल असं नाही. दुसरं असं की जे निवडून आलेत त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, कारण की त्यांचं पक्षांतर बदली कायद्यामुळे ते त्यांचं आमदारकी त्यांची धोक्यात येईल. जे पराभूत झाले ते समजा गेले तर काही फरक पडत नाही, पण जे निवडून आले ते लगेच काही असा डिसिजन घेऊ शकतील असं मला वाटत नाही. आणि दुसरी अशी गोष्ट की भाजप आता सत्तेपासून दूर राहिला आहे आणि हे 3 पक्षांचं सरकार आता आलेलं आहे. आणि आपण पहिल्याच दिवशी बघितलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली आहे. पण मला तरी असं वाटतं की अमित शहा, मोदी काय किंवा इकडे भाजपचे महाराष्ट्रातले नेते काय, आज ना उद्या ते हे सरकार पाडण्याचा आणि स्वतः पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. ते काय स्वस्त बसतील 5 वर्ष असं काही मला वाटत नाही. अगदी त्यामुळे कुठं निवडून आलेले आमदार काही परत जायचा विचार करतील असं वाटत नाही. माने सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं निवडून आलेली तर आमदार ही रिस्क घेणार नाहीत. या सगळ्यामध्ये आपण बघितलं पराभूत झालेले घर वापसी म्हणून हा सगळा कार्यक्रम सुरू करतील. पण या सगळ्यात जर आपण बघितलं कुठंतरी हे 3 पक्षांचं सरकार आहे, हे सुरळीत चालेल नाही चालेल यावर सुद्धा अनेक चर्चा होताना दिसत आहेत. पण जर सरकार 2-2.5 वर्ष व्यवस्थित जर चाललं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची जर चांगली साथ मिळाली तर पुढच्या काळामध्ये जे निवडून आलेले आमदार आहेत ते सुद्धा कुठंतरी या पक्षांच्या संपर्कात येऊन एक मोठा धडाका पुन्हा एकदा घर वापसीचा, आमचा हाच पक्ष आहे, आमचं हे मूळ घर आहे, अशा सगळ्या कथा सांगून पुन्हा सत्तेत सामील व्हायचा प्रयत्न करतील. नाही, नक्कीच. आणि 2-2.5 वर्ष ही खूप मोठा कालावधी झाला. आता ज्या पद्धतीचं परसेप्शन क्रिएट केलंय भारतीय जनता पक्षानं व्हॉट्सॲपमधून, सोशल मीडियामधून, ज्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही रस्त्यावरच्या माणसाला जर विचारलं की हे सरकार किती दिवस टिकेल तर 3 महिन्यापासून म्हणजे मिनिमम 3 महिने आणि मॅक्झिमम 6 महिने असं लोक सांगतात. आणि हे जे आहे हे सांगतात यासाठी कारण भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून वातावरण असं तयार केलंय की हे काही फारसं चालणार नाही, ही आघाडी तर सोडून द्या, ही तिघाडी आहे आणि ती तिघाडीची बिघाडी होईल अशा पद्धतीचं एक मांडणी केली जाते. आणि त्यामुळं 6 महिने म्हणजे खूप मोठा कालावधी सांगितला जातोय. आणि त्यामुळं जर 6 महिने जरी सरकार हे चांगल्या पद्धतीने चाललं तर हे जे बाहेरून आलेले जे आहेत ते अस्वस्थ होतील आणि ते जातील. याच्यातलं एक पॅटर्न आहे, त्याच्यावर फारशी चर्चा होत नाही की हे प्रामुख्यानं सातारा, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून का सगळे मॅक्झिमम प्रवेश झालेत. कारण 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आणि एकदम त्यांचा जो अश्वमेध होता तो एकदम चौफेर जे अश्वमेधाचे घोडे उधळत होते. तरी सुद्धा राज्यातले 5 जिल्हे असे होते की ज्या 5 जिल्ह्यांमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता आणि त्याच्यामध्ये हे सातारा, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग असे होते. आणि म्हणून राणे किंवा उदयनराजे किंवा शिवेंद्रराजे किंवा जयकुमार गोरे किंवा तिकडे पद्मसिंग पाटील, राणा जगजितसिंग पाटील हे जे निवडून आलेले किंवा साताऱ्यावरतीच प्रभाव असलेलं मोहिते पाटील घराणं, एक विखे पाटलांचा जर अपवाद वगळला तर बहुतेक सगळे हे जे आयात नेते आहेत हे प्रामुख्यानं भाजपचं जिथं प्रेझेन्स नाही आहे, जिथं अस्तित्व नाही अशा जिल्ह्यांमधून हे सगळे प्रवेश केलेले आहेत. त्याच्या मागे एक पॉलिटिकल थॉट आहे. तरी सुद्धा आता या पूर्वीच्या पेक्षा जागा कमी झाल्या आणि आता अजून 4 जिल्हे तयार असे झाले की ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. त्याच्यात अर्थात कोल्हापूर आहे, पालघर आहे, रत्नागिरी आहे, असे जिल्हे आहेत. अगोदरच्या जागा त्यांनी गमावल्या. हे गॅप भरून काढण्यासाठी केलेले प्रयोग होते आणि ते अगोदरच्या जागा गमावल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जर सरकार 6 महिने, 1 वर्षभर, 2-2.5 वर्ष खूप मोठा कालावधी झाला. 2-2.5 वर्ष हे जर सरकार टिकलं तर याचे देशभर परिणाम जाणवायला लागतील. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अँटी बीजेपी फ्रंट उभे राहतील आणि भारतीय जनता पक्षाची देशभरातली सत्ता कदाचित संकटात येऊ शकेल, इतके त्याचे दूरगामी परिणाम असतील. 6 महिने किंवा वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला हे सरकार पाडण्याचे पुन्हा प्रयत्न होते. तर भाजपची अडचण अशी झाली आहे की त्यांनी सरकार पाडायचा प्रयत्न केला की त्यांची पब्लिक इमेज जी आहे ती डाऊन होत चालली आहे. ते जितकं डेस्परेट होतील सत्तेवर येण्यासाठी तितकं लोकांच्या मनातून उतरत जातील. आणि त्यामुळे याचा बॅलन्स ते कसा साधतात, याचा समतोल कसा साधतात. पुन्हा सत्तेवर यायचंय परंतु आपली प्रतिमा पण बिघडली नाही पाहिजे, हे खरं तर त्यांच्यासाठी कसोटीचा भाग आहे असं मला वाटतं या संदर्भातला. अगदी या सगळ्यामध्ये महेश सर आपण बघितलं ही आता ढिगानं जे नेते मंडळींनी जे पक्षांतर केलेलं आहे
यांच्यावरची चर्चा झाली. पण खास करून आपण बघितलं तर यामध्ये मंत्रिपदाचे दावेदार बघा, राधाकृष्ण विखे पाटील असतील, ते विरोधी पक्षनेते होते, गणेश नाईक एक मोठा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचा, हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे एक बडे नेते, त्यांनाही मंत्रिपद मिळालं असतं, राणा जगजित सिंह हे नातेवाईक शरद पवारांचे, कारण त्यांच्या वडिलांच्याकडे मंत्रिपद होतं, ते खासदार सुद्धा होते, आणि वैभव पिचड पराभूत झालेत, पण मधुकर पिचड यांच्या अनुषंगानं काहीतरी तडजोड झाली असती मंत्रिपदाची. हे सगळे नेते ज्यावेळेला दुसरीकडे जाऊन बसतात आणि त्या पक्षाची सत्ता जाते, त्यावेळेला यांच्या मनातली खतखत इतरांच्या मनापेक्षा अधिक पटीनं असू शकते. नाही, खरी गोष्ट आहे. आपण राधाकृष्ण विखे पाटलांचा जर इतिहास बघितला तर 1995ला जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्ष युती सत्तेत आलेली होती, त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेमध्ये आलेले होते. त्यांचे वडील सुद्धा पक्षांतर करण्यासाठी म्हणजे उत्सुक झाले होते त्यावेळेस. तर आपण बघितलं की त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये पुन्हा त्यांच्याकडे नेतृत्व आलं, इतकं मोठं की त्यांना विरोधी पक्ष नेतेपद पण काँग्रेसमध्ये मिळालेलं होतं. गणेश नाईकांचं पण तसंच आहे. गणेश नाईक शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तिथे सुद्धा त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या, आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले तेव्हा सुद्धा ते तशाच पद्धतीची जबाबदारी आपल्याला मिळणार अशा पद्धतीची आशा ठेवूनच आलेले असणार. त्यामुळे या हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा इतिहास तसाच आहे. म्हणजे युती शासनाच्या काळात ते अपक्षांचं नेतृत्व करत होते आणि मंत्रिपदाचा लाभ त्यांना त्यावेळेस सुद्धा झालेला होता. पुन्हा काँग्रेसच्या सत्तेत पुन्हा ते सत्तेमध्ये आले, मंत्रिपदाचा लाभ झाला. त्यानंतर आता जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं असतं तर ते मंत्रिपदाकडे नजर लावून म्हणजे आमचा हक्कच आहे अशा पद्धतीने हे नेते वावरताना आपण बघितलं. बरं, कोणाला दोष द्यायचं इथे हे नाहीये, कारण इकडचे आणि तिकडचे सगळे सारखे आहेत. इकडे छगन भुजबळ यांना पहिल्याच यादीत ज्या पद्धतीने मानाचं पान दिलेलं आपण बघितलं, आणि उद्धव ठाकरेंचं जेव्हा शपथविधी झाला तेव्हा स्वागत करण्यासाठी छगन भुजबळ तिथे हजर होते. त्यामुळे इथे सगळेच जण काय म्हणजे याला झाका आणि त्याला काढा अशा पद्धतीचे नेते असल्यामुळे त्यांनी सत्तेचं हे जे संपूर्ण लोणी आहे, या लोण्यावर आपलाच कब्जा आहे, आपणच ते वाटून खायचं, अशा पद्धतीचं सगळं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे चांगल्या लोकशाहीसाठी पुरेसं पूरक नाही आहे. आपल्याला जर लोकांच्या मधून जर हे लोक निवडून जाणार असतील आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणार असतील तर त्यांच्या संदर्भात म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं एकूण जे सगळं जगणं आहे, हे जगणं सुद्धा तिथे कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होतं आणि लोक त्याच्याकडे कसं बघतात यावर सुद्धा गोष्टी अवलंबून राहायला पाहिजेत. परंतु आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये आपण कशा पद्धतीने हे अपेक्षित करायचं हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अगदी त्यामुळं कुठंतरी त्यांची अस्वस्थता आता वाढतच जाईल, आणि हे सरकार जसं पुढे जाईल तशी तशी अस्वस्थता आहे ती मोठं जे स्वरूप जे आहे या अस्वस्थतेचं आपण बघतोय. आजचा विषय आहे सत्ते वाचून कर्मेना, कारण सत्तेसाठी जे पक्ष जे नेते आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले आणि भाजपची सत्ता गेली. या सगळ्यामध्ये प्रश्न आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सोडून जे भाजपमध्ये गेले ते तर पश्चातापात पडलेत, पण शिवसेनेमध्ये गेलेल्यांचं काय होणार? कारण अब्दुल सत्तारांसारखा काँग्रेसमधला मराठवाड्यातला एखादा नेता म्हणा किंवा कोकणातला भास्कर जाधव यांच्यासारखा एखादा मंत्रिपदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावेदार असणारा एखादा नेता म्हणा, शिवसेनेमध्ये गेल्यानंतर शिवसेना त्यांना कितपत संधी देते हाही तितकाच महत्त्वाचा विषय आहे. डोळे सर, कसं बघता येईल या सगळ्याकडे? खरंच तिकडं जे स्थान होतं ते पराभूत झालेले तर भविष्यामध्ये काहीतरी वेगळा विचार करतील, पण जे निवडून आलेत आणि जे आता सत्तेत शिवसेनेसारख्या पक्षामध्ये आहेत त्यांची काय अवस्था होऊ शकते? त्यांची अवस्था फार विचित्र आहे. कारण शरद पवारांसारखं अत्यंत आधुनिक, प्रगतिशील आणि विवेकवादी नेतृत्व, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारखं बुद्धिजीवी, कलावंत मन असलेलं नेतृत्व यांच्या पकडीमध्ये, आणि बाळासाहेब थोरातांसारखं सरंजामशाहीतून आधुनिकतेकडे वळणाऱ्या मराठा जातीचं नेतृत्व, या तीन जातींच्या आणि या तीन वृत्तींच्या नेतृत्वाखाली हे लोक जेव्हा काम करायला लागतील तेव्हा विधानसभेत बोलणं, वाचून बोलणं, अभ्यास करून बोलणं, जनतेचे प्रश्न मांडत असताना त्याला काही वैचारिक तात्विक अधिष्ठान देत राहणं, त्याचबरोबर लोकांशी संपर्क ठेवणं, या सगळ्या गोष्टींचा भयंकर मोठा प्रभाव आणि दबाव त्यांच्यावर पडेल. ह्या तिघांच्या एकीमुळे सरंजामदारी राजकारणाचा अस्त झालेला आहे. विखे पाटील असोत, मोहिते पाटील असोत की आणखीन कोणी असोत,
त्या सरंजामशाहीचा हा अंत सुरू झालेला आहे आणि म्हणून त्यांची घुसमट कदाचित या 3 पक्षांच्या नेत्यांसमवेत होत असावी. कारण यशवंतरावांचं सरंजामशाही विरोधीचं राजकारण शरदरावांनी पुढे नेलं आणि ते उदयनराजे भोसलेंना पराभूत करून सिद्ध केलं. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय संस्कृती बदलत चालली आपली महाराष्ट्राची. जरी हिंदुत्ववादी राजकारण शिवसेनेचं असलं तरी ते हिंदुत्ववादी चातुर्वर्ण्याधिष्ठित आणि मनुस्मृतीचं नाहीये, ते प्रबोधनकारांचं आहे. ते मुंबईत जन्मलेलं आणि कलावंत बुद्धिजीवी पत्रकार संपादकांच्या पोटी जन्मलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाला आता एक नवं सांस्कृतिक वळण मिळालेलं आहे आणि ते संघाच्या किंवा सरंजामशाहीच्या धर्मनिष्ठ आणि वर्गनिष्ठ अशा राजकारणातून सुटव होत होत थोडंसं आधुनिकतेकडे शहरांकडे चाललंय. तर ही नव्या मध्यमवर्गाला जो आता उजवीकडे वळत चाललेला आहे तो उजवीकडे वळणारा मध्यमवर्गीय जर आता या निमित्तानं पूर्वपदावर आला आणि पुन्हा आधुनिकता, विवेकवाद, प्रगती इकडे वळू लागला तर ते हवंच आहे. कारण संजय राऊत एक संपादक महिनाभर या महाराष्ट्राला जे जे काही सांगत होता ते लोकांनी मुकाट ऐकलं. तर संपादकाचं कित्येक वर्षांनी महाराष्ट्रानं हे ऐकलं तर मला वाटतं ही सुचिन्ह आहे. अगदी सर. नाही, ज्या पद्धतीने आता डोळे सरांनी विवेचन केलं याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये सरंजामशाही राजकारणाला तिलांजली दिली किंवा ते कमी केलं. सरांचा मताचा आदर ठेवून मी सांगतो की शरद पवारांनी फक्त नेते वाढवले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्या नेते वाढवण्याच्या त्यांच्या त्या कार्यपद्धतीचा फटका त्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी बसला. ज्या लोकांना त्यांनी बळ देऊन वाढवलं होतं, ज्यांच्याकडे एक एक जिल्हा दिलेला होता, त्या लोकांनीच त्यांना ऐनवेळी मात दिली. फक्त आणि फक्त केवळ वातावरण बदललं आणि शरद पवारांना बाहेर पडावं लागलं. शरद पवारांनी झंझावाती दौरे केले, त्यामुळे थोड्या काही प्रमाणामध्ये त्यांचं जे अपयशाकडे वाटचाल होणार होती ती रोखली गेलेली आहे. त्यामुळे एक ही गोष्ट आहे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे सुद्धा संपादक म्हणून नाव लावत होते इतकी वर्ष सामनाचं. त्यामुळे 2 संपादकांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं सरांच्या मताला मी जोडून म्हणू शकतो. पण याच्या जोडीला जो शहरी मध्यमवर्ग म्हणजे आपण पाहतो की शहरी लोकांची मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला राज्यामध्ये वाढलेली दिसते. जवळपास निम्म्याहून अधिक शहरी मतदार झालेले आहेत आणि त्यामुळे गेल्या 2014च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलं. यावेळेस पहिल्यांदा मुंबईचे मुख्यमंत्री महाराष्ट्र बघतोय. उद्धव ठाकरे हे मुंबईत जन्मलेले पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हा जो बदल आहे, हा जो एक मोठा शिफ्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला आहे, तर अर्बनायझेशनच्या या सगळ्या नागरीकरणाच्या या सगळ्या नव्या झंझावातामध्ये जे ग्रामीण भागातले जे राजकारणाची जी सगळी सूत्र होती ती सूत्र मोठ्या प्रमाणात कमी होतील किंवा त्याचा प्रभाव कमी होईल असं वाटत होतं. परंतु गेल्या महिनाभर आम्ही जे सगळं गुऱ्हाळ बघितलं, चर्चेचं गुऱ्हाळ बघितलं, या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा एकदा ती वेळ काढू आणि सरंजामी वृत्तीच आपल्याला जास्त करून पाहायला मिळाली. त्यामुळे डोळे सर जो आशावाद व्यक्त करतायत तो व्हायला पाहिजेच. म्हणजे मी पण त्या गोष्टीचं स्वागत करेन. परंतु दुर्दैवाने तशा पद्धतीचं नेतृत्व आज जर विधानमंडळामध्ये पहिल्या रांगेत बसलेले सगळे नेते जर बघितले, हे सगळे नेते डोळेसर सरंजामी वृत्तीचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यामुळे आपण जरा आशा करूया, पण वातावरण जर बदलत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. अगदी वैजयंती मॅडम, थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी. नाही, अगदी डोळे सरांनी आता जे मत व्यक्त केलं त्याचा पूर्ण आदर करून मी आणि महेश आता आपण जे बोललात, आता ह्या सगळ्या सरंजामशाही नेतृत्व जे ग्रामीण महाराष्ट्रातनं उदयाला आलेलं होतं आणि इतके वर्ष काँग्रेस पक्षाच्या निमित्ताने किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रावर राज्य करत होतं आणि ह्या सरंजामशाहीचा अंत आपण बघतोय असं आपण म्हणतोय एकीकडे, पण त्याच वेळेला शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या माणसाच्या घरातलाच कलह या निमित्ताने लोकांसमोर आला की अजितदादा पवारांचं बंड असो किंवा आता रोहित पवार हे निवडून आले त्यांच्या विरुद्ध यांचं मत झालेलं असो, पार्थ पवार यांची उमेदवारी आणि नंतरचा पराभव, हे ह्या सगळ्या घटना गेल्या 4-5 महिन्यात ज्या झाल्या त्यामुळे स्वतः पवारांनाच म्हणजे कौटुंबिक कलहाला तोंड द्यावं लागलं अशी स्थिती आता. अगदी या सगळ्यामध्ये माने सर, एक थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे,
या सगळ्यात जर बघितलं आपण तर सत्ता हे शाश्वत सत्य आहे. विकास, घुसमट आणि लोकांसाठी काहीतरी करायचं आहे हे सगळं थोतांड आहे असं वाटतं या राज्यातल्या नेत्यांच्याकडे बघून. बिलकुल थोतांड आहे. सगळे तिन्ही पक्ष सत्तेसाठीच एकत्र आलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांची सत्ता ही गरज आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल. आता जे सगळी चर्चा होते त्यातलं एक वाक्य मला जास्त महत्वाचं वाटतंय ते म्हणजे मुंबईत जन्मलेले, मुंबईत मोठे झालेले मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरेंच्या रूपाने मिळाले आहेत, परंतु त्यांची पहिली प्रायोरिटी जी आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा करणे आहे. तर हा जे हे दोन टोकं जे ध्रुव आहेत ग्रामीण आणि शहरी हे एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट आहे. पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे त्याच्याकडे. अगदी डोळे सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कुठंतरी एक असा वर्ग आहे जो अपक्षांचा वर्ग आहे. मग बहुजन विकास आघाडी सारखे आघाड्या असतील किंवा एक दोन आमदार असणारे किंवा स्वतः अपक्ष म्हणून निवडून आलेले असतील, त्यांची सुद्धा भूमिका कुठंतरी सत्ता येईल तिकडे जाण्याची असते. म्हणजे सत्तेशिवाय कुणाला काही नकोच आहे. नानासाहेब गोरे असं म्हणायचे की अपक्ष हा अत्यंत संधिसांधू माणूस असतो, कारण तो पक्षच नसलेला माणूस असल्यामुळे त्याची श्रद्धा कुठेवरच नसते, निष्ठा नसते. त्याच्यामुळे ते ऑपॉर्च्युनिस्ट असणार हे साहजिक आहे. बंडखोरी करणं किंवा पटलं नाही म्हणून निवडून येणं ह्या गोष्टी वेगळ्या, पण अपक्ष हे धोकादायक असतात, ते कुठेही जाऊ शकतात. त्याच्यामुळे घुसमट त्यांची होणार याच्यात वादच नाही. आता फिरून आपण पंकजाकडे येऊ की पंकजासारख्या मुलीनं, तरुणीनं राजकारणात यासाठी आवश्यक राहणं आहे की ती एक आधुनिक स्त्री आहे. डोक्यावर पदर घेऊन राजकारण करणाऱ्यांपैकी नाही, कारण गोपीनाथ आणि प्रमोद या दोघांनी त्यांची मुलं जवळपास समाजवादी वातावरणासारखी वाढवली. त्याच्यामुळे पंकजानं आधुनिक स्त्रीचं, अगदी फेमिनिस्ट असं म्हणत नाही मी, पण आधुनिक सुशिक्षित स्त्रीनं राजकारणामध्ये येणं आणि तिथे स्थिर राहणं आवश्यक आहे. तर त्या निमित्तानं तिनं फेरविचार करावा आणि राजकारणात अगदी म्हणजे कुठेतरी आता सर यासाठी आपल्याला 12 तारखेची वाट बघावी लागणार आहे. पंकजा नेमकं काय जाहीर करतायत. आणि आजचा आपला बेधडकचा विषय होता सत्य वाचून कर्मणा, आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय ज्येष्ठ सगळे राजकीय विश्लेषक असतील किंवा वैजयंती आपटे ज्येष्ठ पत्रकार, प्रताप थोरात राजकीय विश्लेषक, आपले न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आणि सकाळ उत्तर महाराष्ट्राचे संपादक श्रीमंत माने सुद्धा आपल्यासोबत होते. या सगळ्यामध्ये मान्यवर सहभागी झाले, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. मात्र या सगळ्यात जर आपण बघितलं, सत्ता कारण हेच खरं तर राजकारणाचा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं जातं. ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस राष्ट्रवादी सोडून, ते नेते आता कुठंतरी अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळतं. आणि लोकांची कामं करायची आहेत, विकास करायचा आहे, या पक्षामध्ये गुदमरतंय, मला कुठंतरी मान मिळत नाही, या सगळ्याची कारणं देऊन जे लोक आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांची अवस्था, हे सरकार जर व्यवस्थित पुढच्या 6 महिने 1 वर्ष चाललं तर काय होणार आहे. पंकजा मुंडे 12 तारखेला काय जाहीर करतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या नेत्यांची जे आयाराम गयाराम जो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शब्द प्रचलित झाला होता, त्या आयाराम गयारामांची नेमकी मनस्थिती काय पुढच्या काळामध्ये असणार, या सगळ्याकडे आमचंही लक्ष असेल आणि उभ्या महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष असणार आहे. यानंतर बेधडकमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.